ठीक आहे, तर आज प्रॉफिट अँड लॉस स्टार्ट करूया. बघूया काय बेसिक गोष्टी जे तुम्हाला माहित आहे ते फक्त जरा रिवाइज करू पहिल्यांदा. प्राइस म्हणजे काय? प्राइस म्हणजे काय म्हणतो आपण? एखादं वस्तू आहे ती ज्या प्राइसला घेतलेला आहे त्याला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस, आणि त्याला कधी माणूस त्यापेक्षा जास्त किमतीने विकायचा प्रयत्न करत असतो. जास्त किमतीने विकला तर त्या प्राइसवर जो तुम्हाला मिळेल त्याला म्हणतो आपण प्रॉफिट. कॉस्ट प्राइसपेक्षा कमी प्राइसवर विकला तर त्यावर आपल्याला होणार लॉस, आणि ज्या प्राइसला विकलाय त्याला म्हणतो आपण सेलिंग प्राइस. ठीक आहे, तर हे सिंपल लक्षात ठेवा. म्हणजे मॅन्युफॅक्चर घेतो त्याला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस, विकला कन्झ्युमरला किंवा कस्टमरला त्या प्राइसला म्हणतो आपण सेलिंग प्राइस. याच्यावरून प्रॉफिट म्हणजे काय म्हणतो आपण? साहजिक आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस हा असेल प्रॉफिट. ठीक आहे, आणि लॉस म्हणजे काय? तर कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. जर कॉस्ट प्राइस पेक्षा कमी किमतीत विकला असेल तर लॉस होणार, कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त किमतीत विकला असेल तर प्रॉफिट होणार. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुन्हा याचं डिस्काउंट म्हणजे काय आणि प्रीमियम म्हणजे काय, दोन गोष्टी बघायच्या आहेत. तर पहिला मार्क प्राइस म्हणजे काय? सिंपल लक्षात ठेवा. कोणताही आता काही ठिकाणी आपण बघतो एखादी वस्तू घ्यायला गेलो तर एमआरपी जर लिहिलं असेल एखादी व्हॅल्यू, तरी आपण त्यापेक्षा कमी किंवा जास्त नाही किंवा कमी नाही शक्यतो आपण घेतो आपण व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे समजा एखादी वस्तू एमआरपी लिहिली असेल, मस्त 100 रुपये लिहिलं असेल, तरी आपण काय म्हणतो? बघा जरा कमी करा, काहीतरी काहीतरी करा. मग त्यातनं आपण 95ला वगैरे आणतो. म्हणजे तुम्हाला काय झालं? तुम्हाला डिस्काउंट मिळाला 5 रुपयाचा. ठीक आहे, तर मार्क प्राइस म्हणजे काय? थोडक्यात अशी एखादी प्राइस की तो ते ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस नसणार आहे कदाचित. ठीक आहे, मार्क प्राइस म्हणजे काय? तर तो जो काही दुकानदार आहे त्याने काय केला असेल, एखादी वस्तू आहे तर त्याने ठरवलं असेल की हे मी किती रुपयाला तर काय घेतलं असेल तर मी विकताना याला एक ठराविक प्राइसला विकणार आहे. मग ती प्राइस त्यांनी मार्क करून ठेवलेला आहे, त्याला म्हटलं जातं मार्क प्राइस. किंवा थोडक्यात आपण सिंपल करण्यासाठी आता एमआरपी ला आपण मार्क प्राइस म्हणूया. ठीक आहे, जसं की डीमार्ट मध्ये बघतो आपण एमआरपी लिहिली असती एक, आपल्याला मिळते कमी पैशात मिळते. म्हणजे डिस्काउंट तो काय तिथे लिहिलं असतं, डीमार्ट प्राइस काय लिहिलं असतं, तसा प्रकार इथे पण मार्क प्राइस म्हणजे ऍक्च्युअली तुमचा एमआरपी म्हणूया. त्या एमआरपी वर जर तुम्ही कमी करून, म्हणजे समजा एमआरपी असेल 100 रुपये आणि 95ला विकला असेल तर डिस्काउंट मिळाला 5 रुपयाचा. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता प्रीमियम म्हणजे काय? जसं काय म्हटलं, मार्क प्राइसच्या खाली विकलं तर डिस्काउंट मिळणार, मार्क प्राइस पेक्षा जास्त किमतीला विकलं तर प्रीमियम होणार जास्त. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा, द शॉपकीपर सेल्स आर्टिकल अबोव द मार्क प्राइस, द प्राइस अबोव द मार्क प्राइस इज नोन एज प्रीमियम. मार्क प्राइस पेक्षा जास्त प्राइसला विकला असेल तर त्या प्राइसला आपण म्हणतो त्याला प्रीमियम म्हणतो. म्हणजे तेवढा एक्स्ट्रा प्रीमियम त्यांनी घेतला असं त्याचा अर्थ निघतो. ठीक आहे, मग प्रीमियम याचा उलटा काय? प्रीमियम म्हणजे काय? सेलिंग प्राइस मायनस मार्क प्राइस. यासाठी एक सिंपल एक रिलेशन आहे, हे फक्त माहित असू दे. प्रॉफिट लॉस प्रीमियम डिस्काउंट. बरोबर, हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. इथपर्यंत कळलं असेल, काही कोणाला डाऊट नसणार आहे. सिंपलच गोष्ट आहे, त्यामुळे काही जास्त यात विचारायची गरज नाही. आता बघा, प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट नेहमी लक्षात ठेवा. हे प्रॉफिट पर्सेंटेज किंवा लॉस पर्सेंटेज हे आपण कॉस्ट प्राइस वरून ठरवणार आहे, किती प्रॉफिट पर्सेंट झालं, किती लॉस पर्सेंटेज झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजा 100ची वस्तू 125ला विकला असेल तर तुम्ही पर्सेंटेज कसं काढणार? तर 100ची वस्तू 125ला विकली म्हणजे किती जास्त विकलंय? तर 25 रुपये जास्त, विथ रिस्पेक्ट टू काय? कॉस्ट प्राइस. म्हणजे 25/100 इंटू 100 असं तुमचं होणार त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजेच बघा एक्झाम्पल, अ मॅन बायज अन आर्टिकल फॉर ₹2000 अँड सेल्स इट्स फॉर 2500. त्याला प्रॉफिट किती मिळाला? 500. 500 प्रॉफिट आहे कशाचा? विथ रिस्पेक्ट टू काय बघणार आपण? तर कॉस्ट प्राइसच्या दृष्टीने बघणार आहे. म्हणजे काय? इन्व्हेस्ट केलं 2000, त्याला मिळाला 2500, म्हणजे 500 प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टिंग ₹2000. तर सिंपल प्रॉफिटचा पर्सेंटेज काय असणार आहे? प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. हे लक्षात ठेवा नेहमी. प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसच्या तुलनेत त्याचं पर्सेंटेज काढलं जातं, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 हा काय मिळेल तुम्हाला? प्रॉफिट पर्सेंटेज. लॉसचा काय असणार? तर सेम, लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 हा असेल तुमचा लॉसचा पर्सेंटेज. ठीक आहे, सिंपल लॉजिक, जास्त काही अवघड नाही, हे तुम्हाला सगळं माहित आहेच. ठीक आहे, जसं काय म्हटलं, प्रॉफिट आणि लॉस पर्सेंटेज हे आपण कशावरून काढतो? तर कॉस्ट प्राइस वरनं. तसंच डिस्काउंट आणि प्रीमियम हे काढलं जातं मार्क प्राइस वरनं. ठीक आहे, म्हणजे काय म्हटलं बघा, मॅन परचेज अन आर्टिकल फॉर ₹2000 अँड सेल्स फॉर 2500 गेट्स अ प्रॉफिट ऑफ ₹500. सेम वे, मॅन मार्क्स अन आर्टिकल फॉर 2000 अँड सेल्स फॉर 2500 गेट्स अ प्रीमियम ऑफ ₹500. थोडक्यात मग अशी म्हटल्याप्रमाणे की काय, एमआरपीच्या वर विकला तर त्याला प्रीमियम मिळाला म्हणतो आपण एक्स्ट्रा. ठीक आहे, आणि एमआरपीच्या खाली विकला तर डिस्काउंट दिला असं म्हणायचं त्याला. थोडक्यात डिस्काउंट म्हणजे लॉस असणार दुकानदाराचा, प्रीमियम म्हणजे प्रॉफिट असेल दुकानदाराचं. हे लॉजिक लक्षात ठेवा.
ठीक आहे, तसं बघायचं एक्झाम्पल पडता. मॅन प्रोड्यूस आर्टिकल फॉर ₹2000 अँड सेल्स फॉर 1600 गेट्स अ लॉस ऑफ ₹400. सेम वे अ मॅन मार्क्स द आर्टिकल फॉर ₹2000 अँड सेल्स फॉर ₹1600 गिव्स अ डिस्काउंट ऑफ ₹400. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. मग याच्यावर आपण काय म्हणणार, प्रीमियम पर्सेंटेज काय असणार आहे, तर याच्यासारखंच काय म्हटलं आपण, प्रीमियम म्हणजे प्रॉफिट आणि डिस्काउंट म्हणजे लॉस. बरोबर ना, दुकानदाराचा लॉस होईल ना, त्याने डिस्काउंट दिला म्हणजे कस्टमरचा फायदा येईल, पण दुकानदाराचा लॉस आहे. तसंच इथं पण प्रॉफिट म्हणजे प्रीमियम, कॉस्ट प्राइस इथं मार्क प्राइस, लॉसला आपण काय म्हणतो इथे काय म्हणणार, डिस्काउंट पर्सेंटेज इक्वल टू डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. कळलं? इथपर्यंत काय डाऊट आहे का कोणाला? काय इथपर्यंत काय डाऊट आहे का? काही शक्यतो नसणार आहे. हो नाही, काहीतरी लगेच टाईप करा. किती वेळ लागते टाईप करायला? तुमचं टायपिंग स्पीड पण चांगला असणार आहे. नाही, काय डाऊट नाही. गुड. ठीक आहे, आता हे काही सिंपल रिलेशन आहेत, हे फक्त माहीत असू दे. कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट म्हणजे काय असणार, तुमचं सेलिंग प्राइस असणार साहजिकच. आणि हा पर्सेंटेजचं रिलेशन, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट पर्सेंटेज डिवाइड बाय 100 इंटू कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस. हे काही लक्षात ठेवावं लागतील. शक्यतो आपण प्रयत्न करणार आहे की हे लक्षात न ठेवता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, मॅक्झिमम मी प्रयत्न तुम्हाला असा असेल की त्यामध्ये आपण जास्त काय म्हणूया, फॉर्म्युला लक्षात न ठेवता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे. काही टेस्टला जर लागलं तर फक्त आपण अशी फॉर्म्युले बघणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे फक्त फॉर्म्युला नोट करा फक्त, किंवा फक्त स्क्रीनशॉट मारून घ्या, जसं लागेल तसं आपण बघू नंतर. ठीक आहे, शक्यतो माझा प्रयत्न असेल मी हे फॉर्म्युला न वापरताच आपण हे सॉल्व्ह करणार आहे, असा आपला प्रयत्न असेल. त्यातल्यात हे गोष्टी फक्त माहीत असू दे. ठीक आहे, बाकी पर्सेंटेज आपण डायरेक्ट सॉल्व्ह करताना काढू काय असेल ते. ठीक आहे, ठीक आहे, आता आपण मेन एक्झाम्पल चालू करतोय. ठीक आहे, आता बघा काय दिलंय यामध्ये. अ मॅन सेल्स हिज 2 cars at the same price. In one car he makes a profit of 10%. In other car he loses 10% over the cost price. His total gain or loss percentage is. बघा आता काय करायचं, कधीही जेव्हा तुम्हाला 2% दिले असतील, एक प्रॉफिटचा आहे एक लॉसचा आहे, समजा दोन्ही पर्सेंटेज प्रॉफिटचा असता तर तुमचा रिझल्टंट नेहमी प्रॉफिटच झाला असता. कळतंय? हे लॉजिक लक्षात ठेवा. जर जर दोन्ही पर्सेंटेज प्रॉफिट असता तर तुमचं काय झालं असतं, दोन्ही तुम्हाला प्रॉफिटच झाला असता. जर दोन्ही पर्सेंटेज लॉसचा असता तर तुम्हाला लॉस झाला असता. कळतंय? एक प्रॉफिट एक लॉस असेल तर तो काय होईल तो आपण बघूया. तर शक्यतो तो लॉस मध्ये, तर कसा असतो रूल यामध्ये बघा, प्रॉफिटच्या पर्सेंटेजला प्लस मध्ये लिहायचं. ठीक आहे, लॉसच्या पर्सेंटेजला मायनस मध्ये. म्हणजे बघा, पहिला काय प्रॉफिट पर्सेंटेज प्लस 10%, दुसरा काय म्हटलंय -10. पुढे दोन्ही ऍडिशन केलं काय असेल तर इथे दोन्ही सेम म्हणतो 0 येईल, प्लस काय करणार दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय 100. हा असेल तुमचा आन्सर. कळत आहे? म्हणजे करणार इथे बघा, बघा काय म्हणायचं आता, हा 10 - 10 0 झाला. पुढे काय होणार, दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 इंटू -10 डिवाइड बाय 100. किती मिळते? 10 इंटू -10 -100 झाला. -100 अपॉन 100 म्हणजे -1%. कळलं का? ठीक आहे, हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. कळलं? आता -1% म्हणजे प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस. बरोबर. म्हणजे तुमचा आन्सर काय झाला? ऑप्शन काय? ठीक आहे, ए. बरोबर. नेक्स्ट बघा आता काय, अ मॅन बायज अन आर्टिकल फॉर ₹490 अँड सेल्स इट फॉर ₹465.5. फाइंड इट्स लॉस पर्सेंटेज. सोपा आहे, लगेच फाइंड करा.
Man buys an article for rupees 490 and sells it for rupees 465.5. Find its loss percentage. जमते का? बरोबर 5%. चंद्रलेखा बरोबर आहे. बाकीच्यांना पण कळलं का? बाकीचे कळलं का? आकाश, निकिता, प्रियंका. आकाश हो. निकिता, प्रियंका. निकिता, प्रियंका झोपला की काय? नाही झोपला नाही म्हणताय का कळलं नाही म्हणताय? नेक्स्ट असेल तर नेक्स्ट म्हणा, नाही तर हे सांगतो परत काहीतरी एक सांगा तसं. सांगा. ठीक आहे. काय करायचं बघा, सिंपल काय म्हटल्यात. ठीक आहे, किती आता यात 490 ला बायज 490 सेल्स 460, म्हणजे लॉस झाला एवढं माहिती आहे आपल्याला. किती लॉस झाला? लॉस इक्वल टू काय होणार? 490 मायनस 465.5 म्हणजे किती मिळाला? 24.5. आपण लॉस पर्सेंटेज काय म्हटलं होतं? लॉस म्हणजे प्रॉफिट पर्सेंटेज इन टर्म्स ऑफ काय घेणार तर कॉस्ट प्राइस. म्हणजे काय करणार आहे आता? 24.5 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस किती आहे? 490 इंटू पर्सेंटेज किती मिळतंय बघा. हा मिळाला 5%. ठीक आहे. नेक्स्ट तसंच पुढं. अ डीलर professing to sell his goods at cost price uses 900 gram weight for 1 kg. His gain percent is. आता इथं काय म्हटलंय बघा, इथं अमाऊंट दिलेलं नाहीये. काय म्हटलं? फक्त कॉस्ट प्राइसलाच तो विकत आहे. फक्त फरक काय? 1 किलोच्या तिथं तो 900 ग्राम विकतोय आणि त्याला ऍज अ 1 किलो विकत आहे. त्यामुळे याला प्रॉफिट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे आता. तर सिंपल लॉजिक बघा. आता इथं काय म्हटलं आपण जनरली काय म्हणतो, लॉस किंवा प्रॉफिट हे जे फाइंड करणार पर्सेंटेज, तो विथ रिस्पेक्ट टू कॉस्ट प्राइस असणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा ऍक्च्युअल प्रॉफिट किती आहे बघा. प्रत्येक किलो मागं त्याचं किती ग्राम प्रॉफिट आहे? बोला. प्रत्येक किलो माग बरोबर 100 ग्राम प्रॉफिट आहे. ठीक आहे. आणि तो किती ग्राम विकतोय? 1 किलोच्या नावानं किती ग्राम विकत आहे? नाही बरोबर. म्हणजे काय? कॉस्ट ऍक्च्युअली 900 ग्रामचं आहे. बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल 900 ग्राम विकतोय पण पैसे घेतोय 1 किलोच. म्हणजे या केसला याचं काय म्हणूया आपण इथं? सिंपल आपला गेन पर्सेंटेज किंवा प्रॉफिट पर्सेंटेज काढायचा आहे. ठीक आहे. तर हा काय असणार? किती ग्राम प्रॉफिट आहे? 100 ग्रॅम. किती आहे कॉस्ट प्राइस? म्हणजे 900. सेलिंग प्राइस, सेलिंग काय म्हणून आपण 1000 किलो सेल केला असं आपण दाखवतोय. पण ऍक्च्युअल फ्रॉम 900 करणार आहे इंटू 100. किती मिळते मग?
किती झाला बघा. होतंय 100 कॅन्सल 900 म्हणजे 100/9. बरोबर का? 100/9 ऑप्शन मध्ये कुठं दिसतोय का बघा. कोणता ऑप्शन आहे? बोला बघा, इथं 9 तर आहे का नाही, 10 आहे का नाही, 10 आहे का नाही. हा म्हणजे काय मला 9 99 99 + 1 10 100. नाही झाला कोणता? डी. ठीक आहे, कळलं का सगळ्यांना हे? यात काही डाऊट आहे का? नेक्स्ट. ठीक आहे, पुढं. द सेटिंग नाही, सेलिंग असणार आहे. द सेलिंग प्राइस ऑफ द टेबल इज 4/3 टाइम्स इट्स कॉस्ट प्राइस. गेन पर्सेंट इज. करता येईल का सॉल्व? लगेच बघा, ट्राय करा. सेलिंग प्राइस इज काय म्हटलेलं आहे? 4/3 टाइम्स इट्स कॉस्ट प्राइस. द गेन पर्सेंट इज. कसं करणार? सिंपल होण्या, सेलिंग प्राइस इज इक्वल टू 4/3 टाइम्स कॉस्ट प्राइस. ठीक आहे, सांगा आता. सिंपल, एकदम सोपा आहे. लगेच आन्सर मिळाला पाहिजे, जास्त वेळ लागत नाही. गेन पर्सेंट म्हणजे तुम्हाला प्रॉफिट पर्सेंटेज काढायचा आहे. बोला, सोपा आहे. आकाश रॉन्ग आहे, रॉन्ग. बी नहीं है आंसर. बाकीचे प्रियंका, निकिता, चंद्रलेखा. आहेत का नाहीत सगळे? बरोबर, चंद्रलेखा, डी. प्रियंका, निकिता. एस तुम्हाला दिलाय काय? सेलिंग प्राइस इज इक्वल टू 4/3 टाइम्स कॉस्ट प्राइस. प्रॉफिट म्हणजे काय असतो? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. म्हणजेच काय होणार? 4/3C मायनस C म्हणजे काय मिळेल? इज इक्वल टू 1/3 C मिळेल. आपला प्रॉफिट पर्सेंटेज काय असतो म्हटलं आपण?
इन टर्म्स ऑफ कॉस्ट प्राइस म्हणजे काय असणार 1/3 इंटू सी या सगळ्याला डिवाइड बाय सी इंटू 100 म्हणजेच मिळेल 33.33%. म्हणजेच झाला ऑप्शन डी. कळलं का सगळ्यांना? आकाश, निकिता, प्रियंका कळलं का? हो, नेक्स्ट. ठीक आहे. बर, नेक्स्ट बघा काय आता. XYZ started a business by investing rupees 27,000, 81,000 and rupees 72,000 respectively. At the end of 1 year, Y's share of total profit was rupees 36,000. What was the total profit? येईल का ट्राय करता? कराल काय? ट्राय करताय का? सोपं आहे, जास्त अवघड काय नाही. नाहीतर मी लगेच सॉल्व्ह केला असं सॉल्व्ह करायला. जरा विचार केला सुचेल तुम्हाला. करताय ना सॉल्व्ह? चंद्रलेखा चुकलेला आहे. बाकीचे बर, कोण काय म्हणत नाही, खूपच मग्न झालेले असतील सगळे सॉल्व्ह करण्यात. ठीक आहे, बघा आता काय दिसतंय यामध्ये. तिघांनी बिझनेस स्टार्ट केलाय. भले तिघांनी वेगवेगळ्या अमाऊंट घातले असतील, पण यांना जे प्रॉफिट मिळेल त्याचा पर्सेंटेज सगळ्यांचा सेम असणार आहे. ठीक आहे, प्रॉफिट कमी जास्त असेल, याला 30,000 मिळाला, याला वेगळं काहीतरी मिळेल, याला वेगळं काहीतरी मिळेल, पण रेशो जो असेल तो पर्सेंटेज सेमच असणार आहे. तर तोपर्यंत आपल्याला फाइंड करायचा आहे की काय दिसतंय बघा. एक्सने एवढा इन्व्हेस्ट केलाय, वायने एवढा, झेडने एवढा. वायचा प्रॉफिट आहे एवढा. मग पहिला कॅल्क्युलेट करूया की वायला किती पर्सेंट प्रॉफिट किंवा किती प्रॉफिट मिळालाय ते बघूया आपण. म्हणजे काय, त्याने इन्व्हेस्ट केलं होतं 81,000 आणि त्याला प्रॉफिट मिळाला किती 36,000. कळत आहे? 36,000 हे किती आहे हे पहिला चेक करा. मग काय करा, यामध्ये 36,000 डिवाइड बाय 81,000 करा. काय मिळते बघा. 3 0 कट झालं, 9 4 जा 9 9 जा. याला आपण 4/9 म्हणू शकता. कळते? म्हणजे काय झालं बघा, 81,000 चा 4/9 एवढा त्याला प्रॉफिट मिळालेला आहे. कळलं का? बघा 81,000 ला इंटू 4/9 करा, तुम्हाला मिळेल 36,000. म्हणजे मग टोटल प्रॉफिट हा किती असणार, याचा अर्थ ज्याने जेवढं काही इन्व्हेस्ट केलं असेल त्याच्या 4/9 एवढा प्रॉफिट मिळणार आहे. एवढा आता सगळ्यांना लक्षात आलं असेल. काय करणार, 4/9 इंटू सगळ्यांनी इन्व्हेस्ट किती केलंय, 27 प्लस 81 प्लस 72
99, 100, 86 म्हणजे 1,80,000 बरोबर. म्हणजेच इक्वल टू किती होणार 20 into 4 झाला 80,000. हा असेल आन्सर. आन्सर इज सी. कळलं का? हो. निकिता, प्रियंका, चंद्रलेखा, हो ठीक आहे. नेक्स्ट काय बघा. सक्सेसिव्ह डिस्काउंट्स ऑफ 20 and किती पर्सेंट 10% आर इक्वॅलंट टू अ सिंगल डिस्काउंट ऑफ. मगासारखा बघा, मगासारखा काय म्हटलं आता. डिस्काउंट आहे. डिस्काउंट म्हणजे काय? लॉस का प्रॉफिट? ऍज अ दुकानदार बघत आहोत आपण. डिस्काउंट म्हणजे लॉस का प्रॉफिट? लॉस. बरोबर. म्हणजे काय म्हणलं इथं -20 मगासारखा -10 आणि काय पुढे परत आता प्लस. आता ब्रॅकेट मध्ये -20 इंटू -10 आणि याला डिवाइड बाय 100. मग काय होणार आता इथं काय बघा -20 -10 झाला -30. 20 इंटू 10 200 मायनस बघा 200 डिवाइड बाय 100 झाला 2. म्हणजे आन्सर मिळाला -28. म्हणजे डिस्काउंट किती पर्सेंट आहे 28%. ठीक आहे. मायनस आहे म्हणजे डिस्काउंट, प्लस असं तर प्रीमियम झाला असता. कळलं काय? हो गुड. नेक्स्ट. If cost price of 10 articles is equal to selling price of 8 articles, then in the whole transaction there is a सांगा आता. हा पण सोपाच आहे. डायरेक्ट रिलेशन दिलाय. 10 आर्टिकलचा कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 8 आर्टिकलचा सेलिंग प्राइस असेल तर ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे? जर प्रॉफिट असेल तर किती पर्सेंट आहे, लॉस असेल तर किती पर्सेंट आहे? बरं तुम्हाला सुचेल का? डोंट नो. बघू आपण. यातनं आपण काय म्हणूया 29 कुठून आलं 20 आणि काय अजून 3-4 वेळेला टाकून दे. का 29 नाही 20 नाही राहिला काय मग 25. प्रॉफिट का लॉस? बर. लॉस ऑफ किती लॉस आकाश? आपण असं म्हणूया 25 लॉस. बर चुकलंय. इज इक्वल टू काय म्हणूया आपण 8 सेलिंग प्राइस. ठीक आहे. यातनं मी असं म्हणू शकतो 5C इज इक्वल टू 2 4 4S. बरोबर. प्रॉफिट पर्सेंटेज लॉस पर्सेंटेज आपण कशावरनं काढतो म्हटलं होतं? कशावर काढतो तर विथ रिस्पेक्ट टू कॉस्ट प्राइस. म्हणजे मी त्याला असं करतो बघा 5 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू याला असं म्हणू शकतो सेल डिवाइड बाय कॉस्ट. सेलिंग प्राइस डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इज इक्वल टू काय झाला 1.25. बरोबर का? कळतंय? म्हणजे बघा काय दिसतंय रेशो दिसतंय सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस. विकला ₹1.25. ठीक आहे. म्हणजे याचा आपण असं म्हणू शकतो की हा काय बघा सेल केला 1.25 ला. जर कॉस्ट असेल 1 असं आपण इनडायरेक्टली म्हणू शकतो.
₹1.25 विकला म्हणजे प्रॉफिट किती झाला? 0.25चा प्रॉफिट झाला. हा जर नंबर 1 पेक्षा कमी असता तर आपण म्हटलं असतं लॉस झालाय. S/C घेतला आणि तो 1.25 आला म्हणजे प्रॉफिट आहे. म्हणजेच काय म्हणणार? 25% प्रॉफिट. हे कळलं का? हो, बाकीचे निकिता, प्रियांका, चंद्रलेखा. हो, नेक्स्ट. गुड. ठीक आहे, आता ह्याला कसं डोकं लावताय बघूया. काय बघा, टू गेन 25% आफ्टर अलाउिंग अ डिस्काउंट ऑफ 10%. The shopkeeper should mark the price of the article which cost him ₹360 as. म्हणजे काय बघा, काय म्हटलंय? 25% डिस्काउंट मिळाला पाहिजे. ठीक आहे, आफ्टर अलाउिंग अ डिस्काउंट ऑफ 10%. ठीक आहे, डिस्काउंट कशावर देतो आपण? कोणत्या प्राइसवर डिस्काउंट दिला जातो? हे पहिला सांगा, आठवायचा प्रयत्न करा. सांगा लगेच. डिस्काउंट कशावर दिला जातो? आकाश म्हणतोय कॉस्ट प्राइस. बर, बाकीचे काय म्हणतात? बोला लवकर. निकिता म्हणत आहे मार्क्ड प्राइस. मग आता दोघांनी राहिले प्रियांका आणि चंद्रलेखा. काय कशाला म्हणायचं? डिस्काउंट कशावर दिला जातो? कॉस्ट प्राइसवर का मार्क्ड प्राइसवर? बर, आकाशने नवीन सांगितलं SP/DP. आता DP काय असतं चंद्रलेखा? आकाश म्हणतोय SP. बघा, पुन्हा एकदा आठवा. नाही, काय म्हटलं होतं मी? प्रॉफिट आणि लॉस कशावरून काढलं जातं? कॉस्ट प्राइस वरून. बरोबर. डिस्काउंट आणि प्रीमियम कशावरून काढलं जातं? विथ रिस्पेक्ट टू म्हणतो आपण मार्क्ड प्राइस. हे लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे निकिताचं बरोबर आहे की काय? डिस्काउंट आणि प्रीमियम म्हटलं की तेव्हा विचार करायचा इन टर्म्स ऑफ मार्क्ड प्राइस आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, तुम्हाला काय करायचं आहे? मार्च प्राइसवर 10% डिस्काउंट दिला. ते बघा, लॉजिक लक्षात घ्या. मार्क प्राइसवर 10% डिस्काउंट दिला तर तुम्हाला जो प्राइस मिळणार आहे तो म्हणजे काय असणार आहे? तो तुमचा 25% प्रॉफिट असेल. हा गेन कशावर केला असतो गेन? तर या कॉस्ट प्राइसवर. म्हणजे मी इथं असं रिलेशन म्हणू शकतो की काय, समजा मार्क प्राइसला म्हटला मी M. ठीक आहे, त्यात किती डिस्काउंट दिला? त्यामध्ये 10% डिस्काउंट दिलाय. ठीक आहे, म्हणजे जर 10 रुपयाचं वस्तू असेल किंवा 100 रुपयाची वस्तू असेल तर तो विकला कितीला असणार आहे? 90 रुपयाला. म्हणजे मार्क प्राइस जर 100 असेल तर विकला असेल 90 रुपयाला. बरोबर. म्हणजे मार्क जर 10 रुपयाला असेल तर विकला गेला जाणार आहे 9 रुपीजला. म्हणजे कितीला विकला असणार आहे? मार्क्ड इंटू काय म्हणतो आपण 90% म्हणजे 0.9. हे लॉजिक कळलं का? बघा, हे वाक्य समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी काय म्हटलं? गेन कशावर केला जातो? गेन किंवा लॉस हे कॉस्ट प्राइसवर काढला जातो. ठीक आहे, डिस्काउंट प्रीमियम हे मार्क प्राइसवर काढलं जातं. 10% डिस्काउंट दिलाय. डिस्काउंट कशावर असतो? मार्क प्राइसवर. 10% डिस्काउंट दिला म्हणजे काय? 100 पैकी 10% म्हणजे 10 रुपये डिस्काउंट म्हणजे 90 रुपये ऍक्च्युअल त्याने विकलेला आहे. मग तो प्राइस मी इथं काढलाय. हा झाला मार्क इंटू 0.9 इज इक्वल टू, तेव्हा तुम्हाला प्रॉफिट किती म्हटलं? 25%. 25% प्रॉफिट म्हणजे कशावर काढतो 25% प्रॉफिट? 360 वर. याला काय म्हणणार आपण? 360 इंटू प्रॉफिट आहे 1.25. हे कळलं का काय केलेलं आहे? हे कळलं का काय केलं आहे? मी दोघांना एकत्र केलं. लवकर बोला. अरे हो, नाही, लवकर बोला.
चंद्रलेखा, आकाश, निकिता, प्रियंका, कळलं का काय लिहिलेलं आहे? हो. आता याच्यावरून मार्क प्राइस काय मिळेल मग? सगळ्यांनी त्या बाजूला 360 इंटू 1.5 डिवाइड बाय 0.9. 0.9 म्हणजे 400 इंटू 1.25 500 बरोबर 500. कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का? ठीक आहे. आता पुन्हा सेम लिंकला क्लिक करून जॉईन करा. ठीक आहे, मी एंड करतोय आता कारण की बंद पडेल 2 मिनिटात, 1 मिनिटाच्या आतच.